गाईस बघू शकता आता तुम्ही पवनची मुलाखत घेतली. पवन देखताय भाई मागताय जिलेबी तुम्ही बघू शकता. पवन जाऊ जा परत नाही पण यांचा बाप्पा जाम भारी गोष्ट आहे. असं बोलतो मानेरी गावा की जे कसं एक बार करून दाखव दादा. तात्या काका खिलून की जय गलती का तुमच्या गर्दी करू का कमी शर्तीचे गाणी लावू का तुला कंच गाणी मध्ये बोल फक्त ये इकडे 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 हे भांडी दाखवा इकडे. मग आपण काय केलं तर आज बस सबसिडी नाचायचं काहीतरी गाणी चिंटू भाई जरा शेड झाले पका पैसा आले त्याच्या सगळी सुट्ट मग नमस्कार मित्र मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र मागचा ब्लॉग बघला असेल तुम्ही तर आपण गेलो उंबरठ्या गणपतीला पाया भरायला आणि भाई जय जरा त्यांच्या मावशीने तर विषय टॉपचाच केलता. विषय टॉपचंच असतात तिथं पण जाऊन दे. आता चाललं आपण निकेश संचात मानेरे गावात म्हणून आपल्या वेदांताला वायल्याला घेतला. बरं बाई जोर पाहिजे ना चालवायला गाडी मग एकटाच कसं मागं भाषण कंटेंटसाठी वेदा घेतला अर्ध्या रस्त्यांच्यात मंगेश दादा बोलत चला बोलत तिकडं मग इथला सरळ जावा आता आपण निकेश संच्या घरा भाई विषय टॉपचा आहे पायावर. मित्र अशा प्रकारे पोचलं मानेरे गावांना. आमच्या गावातले आमचे अध्यक्ष सुद्धा आले अतुल दादा वायले. उजेराने कालोख दिसतं इकडे उजेराने बस या साईडला आपले सजोसजीचे अध्यक्ष मयूर दादा सुद्धा आहेत आणि क्रिकेटमध्ये आता त्यांनी त्यांचं नाव लोकांत केलं आहे असे विघ्नेश दादा आणि आपले युवा ब्लॉगर कुठे आहे शेरूबाई अरे नाचतं का आलतं काय करते टिकला ऐकलं बरोबर आहे. तो भावी ब्लॉगर कुठे बारका ब्लॉगर कुठे चला मग तुम्हाला बारका ब्लॉगर दाखवतो. काका हाऊ आर यू इथं फाईन का हा 100% पाय तर भरून दे लगेच जावायला जाऊ बरोबर आहे ना. मग असं गेलं कसं गेला कोण पोर त्याचा काय रे अतुल हो बोलो कोण दरवाजांशी बघतोय बारकेश का बारक्या त्या दरवाजांशी दिसले म्हणा तुझी बारकोशी चावली दिसली म्हणा कुठे आला ये बाहेर ये गावाने बारक्या थोडासा लाजचा आवडा लादला तर ब्लॉगर काही वाहणार नाही 100%. असं लादला तर कसं होता पुरं हा ही कोणची पॅन्ट घातली ढिली पप्पाची पॅन्ट आहे का बरं कोणच्या बरोबर आहे यार. किती पैसे वाचवायचं हा का उद्या काय 5 वाजता विसर्जनला पोरं लागतील का नाचायला बिचायला काही अध्यक्ष उद्या ट्रक भरून माणसं बोलू शिन बारक्या येतील 100% पोरं येतील खूप मजा. पोरं आमची जरा जास्त येतात क्वांटिटी असते आमची येऊन गेली पोरा जयश वाले येऊन गेला तर आता बघा नवीन खरेदी ढोलकी का काही नाही. आता गणपती असतील आता आमचं आता नाद करून टाका डायरेक्ट नाद केला तर डायरेक्ट बात का दे दणका ते दणका तो का होता दे दणका श्रीलंका अनिकेत भाईचा डायलॉग आहे. विषय काय आहे लोक गणपतीने केली हनतान पेटे हनतान मी डायरेक्ट गलास आणल्यान बरोबर का नाही जर ने बरोबर बरोबर हा बरोबर का इकडे आवाज देत अरे बाबा कोणी गावचे बाजूचे दर वायलेपेट साहेब आपली व्हिडिओ बघतो का शाला इज्जत तरी घे हा ग तुमचा पप्पा आलता का माझं याला भिशंगी टाकी तू पण होता का विषय टॉपचा आहे. धंदा बढ़ रहा है मजा आ रहा है. खरा वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा खरं बोल गणपतीचं खोट्या बघ तू खऱ्या गोष्टी नको सांगू त्याच्याबद्दल खोट्या सांग हा नाही खरा बर्थडे चालू नाही माझा फोन बंद केक घेऊन आलो आम्ही बोलतो झोपला बोलतो अरे नको ना तूच जे ना तुला घेते ना तो व्हिडिओ बघला भावा तू कला राग मानतो तू पण ये ना भावा बस काय मोठी खरेदी आहे रे तुझी
तुला जयघोष द्यायला कोणता माणूस पाहिजे असेल ना तर याच्याशी संपर्क कर. यांचा पप्पा जाम भारी जयघोष काही जाऊ शकता. आता तुम्ही पवनची मुलाखत घेतली. पवन देखताय भाई मागताय जिलेबी तुम्ही बघू शकता. पवन जवळ जा परत. नाही पण यांचा पप्पा जाम भारी घोषणा आहे. तर असं बोलतो मानेरे गावा की जे कसं एक बार करून दाखव दादा. तात्या काका खिलून की गलती का तुमच्या जाम भारी घोषणा आहे. तर तुला मी व्हिडिओ पाठवते. वेदांसमोर स्कॅम झाला. एक भाकर बोलून 3 भाकर दिली. आवरी मोठी भाकर. जाऊ दे आता काल लागेल भावा तुला. अर्धी माझ्या 4.5 दिली. कशी व्हायची राहुल बाबांनी वाटतं भाकरी बुधल्या वाटतं. विषय काय त्या सांग पहिले. विषय काय पत्ती गेल्याच्या अंधी बोलते 100 रुपये जमा करायचे. त्याच्याला सांगतात आम्ही जमा करतात तू आमच्या होते. माझे एकट्याने जमा करशील का? तुझ्यापासून सुरुवात करून चल अनबॉक्सिंग बघा भाई. पत्ते गेल्यासाठी पोराई जरा खर्च गेले. हो रॉयल कारभार कोणी खर्च केले हो? स्पॉन्सर बाय निकेश भोईर ब्रदर्स का? चांगल्या कंपनीचे आणले ना रे म्हणून. स्ट्रॉंग आहे जरा. तो बघ कसा डोंकावल्यासारखा बघतोय. कपडा कोणाला पाहिजे असं तर सांगा. लगे 10ला 100 ना 250ला 500. नाही पाठ नाही याला. नाही रॉयल कारभार म्हणजे स्ट्रॉंग आहे ना. आवाज का पैसा हे बघ ही 2 पाना तुला गिफ्ट. नको ती तुला ठेव भावा. तुला ठेव कधी पण कुठं पण वापरू शकतो. हा किती आहेत? 5 यो टॉपचा जुगारी वाटतं. 52 याला माहित आहेत. 53 होती का? 54. अरे ये तो हमारा घर का माणूस जुगारी निघला का? 3 अजून पंटे. हा असा नॉलेज असणं भाई गरजेचं आहे. आपण आता गेम मांडू. सकाळी किती निघतात ते आपण दादा. ठीक आहे चालेल. असाच ब्लॉग लास्ट परत बघा. काय विषय मला माहित नाही. घरचे मालक आले जरा. मालक येऊन काय करणार आहे? मालक काय नाही. काय विषय काय? दमल्यात थकल्यात काय? मस्त रिलॅक्स मध्ये एकदम. तुम्ही जुगार खेळता का? नाही मला काही जुगार खेळतात नाही. मग आपण काय केलं तर आज सबसिडी काय नाचायचं काहीतरी गाणी त्यानंच करी मजा. ब्लॉग लास्ट परत बघा. नानकचीच बहिणीच इज व्हेरी डेंजर. आवाज इज व्हेरी लाउडर. टॉपचा विषय असा झाले. निकेश शेठ बोलतो या मशनीची काही माहिती आहे का? पण योगा आका माणूस आणले त्यासाठी. गोंगाट काय सांगून ठेवता ना काय वापस येतो तुम्ही बोलाल. केबल नाही दिली त्याने फोन कनेक्ट करायची. मग कुठं काय रे असं करतो? फाटले जरा त्या अरे घरात कार्य असल्या होतं माणसाचं. आता काय दादा कसं वाटतंय तुम्हाला? चेहऱ्यावर तुमचा सध्या ग्लो वाटतंय. काय बात कर? हा काय लावले का तुम्ही? काहीच नाही लावलं. नागिनीचा पाला काहीच नाही. मग काय सर घोरपलीचा ते आलवली. बाकी विषय गंभीर आहे तुझा. गंभीर आहे. कशावरून रे? तो निकेश बोलत होता. बोलते यावर्षी विषय गंभीर आहे का? गंभीर आहे. त्याला माहिती. मग आता मला नाही माहिती. नाव फिरवायचा बोलते यंदा. बघू हा कवा सांगू प्रतीक संजय बाबाला नाव फिरवाला 40 तारखेला बघू. 40 तारखेला काही नाही वाटते. तू काही डाल खावणार नाही वाटते. योबा कवरी मोठी जांभा देते. जा करा जा. दादासाहेब वीर नाही रे. येतो का साहेब? बोल दादासाहेब. मी दादासाहेब बोलणार. कधी इंस्टा 100%. तुम्हाला हायलाइटला असा फोटो ठेवेल पका मोठा माझा. हा मग सगळे ब्लॉग बघतात. इंस्टाग्रामला पण हा ना बस. माझा फॉलो पण कंटिन्यू बघला ना मी इथं. हा ग बरं काम आहे. मला आवाज नको. बिलकुल नाही. तुम्हाला आवाज आला का? नाही ना.
तू सांग. आता म्हणा ती बा हो आत्याबाई काही नवीन सांगा ना या काय जुना जुना त्यात काही नाच तुमचा जुन्या जमान्याचा काही नवीन आहे ना आत्याबाई कोणतरी फॉलो करा. अशा प्रकारे विषय गेले टॉपला. पवन दादाला कुठले घाम न काम करता डान्स बघा कसा पिको आहे. गर्दी करू का कमी शर्तीचं गाणी लावू का तुला कंच गाणी मध्ये बोल फक्त काल फोन होतं सांगू तरी ये नाचायला नाही तर ग्लुकोज लावायला नेल या त्या बघला ना. आणि विषय असा आहे पोरं आमची पक्की विनंती आहे टोपा बिपा घेऊन आल्या शाबास सपल्यान भांडी वाजल्यान. शेरूबाई कुठे चालले शेरूबाई जरा कन्फ्यूज झाले कारण सगळ्याच घरात नवीन नवीन माणसं दिसतात जरा होतं भाई काय करणार तरी भाई आपला काही राडा बिडा करी नाही पण आतमध्ये डान्स तर भाई टॉपचाच विषय चालले जास्ती काढू शकत नाही कारण फोन भरला ना ऑलरेडी आपले 2 ब्लॉक पेंडिंग आहेत मग काय लास्ट परत ब्लॉक बघा अजून जाम काही आहे. विषय इथं गंभीर आहे ट्रेंडिंगला सॉंग आहे बाई कुठला गाणी डान्स करणं डोईवर बघले अगर टॉपचा विषय भांडी बिंडी घेतल्या बाई दुसरा काही अजून नाही भेटला का तुला गंभीर विषय. आत्या तू नाही आला पाहिजे नाचायला मेन ही बघ जोर आले तुला कालपासून फोन बोलते तुला ग्लुकोज भरायचा बोलते तुला जेवणच येतं बोलतं ती पण बसली ना तू पण बसली याला काय अर्थ आहे का सांग काय आहे का नाही मग जाऊ दे आता वारा घेते या बा गाणी घेऊन येते गाणी घेऊन. इकडं भांडी दाखवा इकडं अरे झाला संपला लगेच फटाफट सगळ्यांना वाटतं आत्याने पैसा पुरवले आत्याचा टॉपचा विषय जरा आपला काय नाही आपल्याला खेळतात नाही खेळाचं बोलत नाही मी ढोलकीचं काय ढोलकी आणू ना कधी पुढच्या वर्षी. अरे यार मग पंच मारते ढोलकी. चिंटू भाई जरा शेड झाले पक्का पैसा आले त्याच्या सगळी सुट्ट मग नको करू ना बिलकुल ना नको ना रे काय कवापासून सगळी नाचत होती पण याना काही स्टेप जमत नव्हती त्याने निकेशांच्या आंब्याची आई आली तिथला विषय गंभीर झाले तेव्हा चष्मे आता काही स्टेप बघा तुम्ही पाहुण्या सुट्ट मागायला आले इथं पवन कोण नाही जाणार सुट्ट तुला इथं ही बघ निघली का 250 द्याव का 250 द्याव का पका पैसा निघला पाहिजे पिंट्याचा
अख्ख्या रिक्षाचे पैसे वाटते तुम्ही सुट्टे इथं जमा करून ठेवले नट्टे. लपाटांचा घर आहे तुमचा? तो काटे बांधलेली दिसतोय तो का? ती 4 मजल्याची लपाटांची घर तुमची आहेत का ती? कुठं? मग ती 4 मजल्याची बिल्डिंग कोणची आहे? असं रातचे खरा नाही बोलत ग. नाचली तर नाही. तू काल कवऱ्यान बोलत होती, बोलतो ग्लुकोज लावून आणीन, दवाखान्यात नेन, स्वतःच नाचली नाही. असा विषय का? बघला ना बहिणीसला किती काळजी होती. तू नाचली का नाही? कवर नाचले दाखवू व्हिडिओ. सगळ्या पुरे तूच होती झेंडूचा पूजा होत. विषय काय आहे पिंट्याचा त्यांच्या टायमाच्या गोष्टी सांगतो. 1948 च्या तुमच्या टायमाला कसा विश्वास? मोठं वाटाण होतं. पक्क मोठे का? मग मोठं रिंगण व्हायचं. मी बारीक होतो ना तेव्हा. का होतं तेव्हा? लोकांच्या वंचुल्या गरम करायला लागते का तुम्ही पण लोकांच्या? मग आता जे लोकांचं वायफाय का? आता वायफाय मोबाईल डोलकी गाव याची डोळकी जाऊ ना का तरी यांचं फुल काही पिक नाही तिकडे आईच्या गावात झेंडूचा फुलाला विषय टॉपचा आहे. डायरेक्ट झेंडूचा फुल. आत्या बाई त्यांची धोरण आहे ना. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असता लिहायला आधीनच मधीने असा कपडे चेंज केले. एंडिंग करायला टाइमच भेटला नाही. बॅटरी डायरेक्ट संपली ना, स्टोरेज पण भरलेला, तब्येत पण बिघडलेली. पण जाऊन दे नंतर करू. मग घरा आलो मग व्हिडिओ शूट केली. मग आजची व्हिडिओ आपण इथे थांबू. उद्याची व्हिडिओ असेल ती विसर्जनाची असेल, तिथं टॉपचाच विषय असेल. ती मिस न होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डायरेक्ट भेटता तुम्हाला उद्या विसर्जनाला. चला बाय बाय.